राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विरोधी नीती आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आज मालिनी मैदान, येडियुरप्पा मार्ग, बेळगाव येथे शेतकरी यांचा भव्य सभेचे आयोजन आणि विधानसौधला घेराव घालण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे हाती घेण्यात आला। यावेळी व्यासपीठावर राज्यातील सर्व नेते मंडळी, आमदार, खासदार उपस्थित होते। राज्य अध्यक्ष श्री विजयेंद्र येडियुरप्पा, विधान परिषद सदस्य श्री सी.टी. रवी, श्री एन. रविकुमार, श्री महंतेश कवटगीमठ, श्री संजय पाटील, श्री पी. राजीव यांची भाषणे झाली। राज्याध्यक्ष श्री विजयेंद्र आपल्या भाषणात म्हणाले की सरकारच्या अन्यायी नीती आणि भ्रष्टाचारामुळे 10,000हून अधिक शेतकरी यांनी गेल्या 2 वर्षात राज्यात आत्महत्या केल्या आहेत। मक्का, ऊस, कापूस या पिकांना योग्य भाव दिल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत। पीक विमा रक्कम गेली 2 वर्षे दिली गेली नाही। एकूणच राज्य सरकार योग्य प्रशासन आणि लोकांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे। सभा संपल्यानंतर उपस्थित नेते आणि शेतकरी यांनी विधानसौधच्या दिशेने मोर्चा नेला असता हलगा क्रॉस येथे सर्व नेत्या आणि कार्यकर्त्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या मध्ये खानापूरचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपा नेते सदानंद पाटील, माजी अध्यक्ष संजय कुबल, अपय्य कोडोली, भाजपा नेते प्रशांत लक्केबैलकर, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष पंडित ओगले, भाजप नेते व ॲडव्होकेट चेतन मानेरीकर, सुनील प्रभू, राहुल आळवणी, सदानंद मासेकर, रवी पाटील व इतर होते। या मोर्चाला खानापूर तालुक्यातून भाजपाचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर, खानापूर तालुक्याचे भाजप अध्यक्ष श्री बसवराज सानिकोप्प, माजी आमदार श्री अरविंद पाटील, माजी अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा नेते सदानंद पाटील, भाजपा नेते प्रशांत लक्केबैलकर, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष पंडित ओगले, भाजप नेते व ॲडव्होकेट भाजपा नेत्या धनश्री सरदेसाई, महिला मोर्चा अध्यक्षा सुनीता पाटील, सुरेश देसाई, प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारिहाळ व गुंडू टोपेनक्ती, किशोर हेब्बाळकर, मोहन पाटील, सुनील प्रभू, राहुल आळवणी, सदानंद मासेकर, रवी पाटील तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, शेतकरी वर्ग आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।